मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्यांच्या नावाने गरुड पुराण लावत असतात. आणि गरुड पुराणाची ही कथा आपण माणूस मेल्यावरच जास्त प्रमाणात ऐकतो. खरं पाहायला गेलं तर गरुड पुराण म्हणजे नेमकं काय, माणूस मेल्यावरती नेमकं गरुड पुराण कशामुळे वाचत असतात, गरुड पुराण माणूस मेल्यावर वाचल्यानंतर त्याचा त्या मेलेल्या माणसाला काय फायदा होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गरुड पुराण कधी आणि केव्हा लावावं. हे अशा अनेक प्रकारचे प्रश्न गरुड पुराणाच्या बाबतीत तुम्हाला पडले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण गावोगावी सप्ताहामध्ये भागवत पुराण ऐकतो, पद्मपुराण ऐकतो किंवा अनेक प्रकारचे पुराण ऐकतो, देवी पुराण असेल, पण गरुड पुराण आपण सहसा कधी ऐकत नाही. कारण गरुड पुराण हे फक्त आपल्याला एखादा माणूस मेला की त्या घरी गरुड पुराण आपल्याला ऐकायला मिळतं. हे गरुड पुराणाचं रहस्य काय आहे आणि गरुड पुराणाविषयी तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये 18 पुराणाचं वर्णन आलेलं आहे. आणि 18ही पुराण हे भारतीय संस्कृतीची, भारतीय इतिहासाची आणि हिंदू धर्माची सिद्धता प्रगट करत असतात. मग वेगवेगळ्या पुराणाचं अनेक प्रकारे त्या ठिकाणी त्याचा महात्म्य असतं. मंडळी, त्या 18 पुराणापैकीचे एक पुराण म्हणजे गरुड पुराण. आमच्या लहानपणी असू द्या किंवा तुमच्या लहानपणी एखादा माणूस मेल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर आपण गरुड पुराण त्या ठिकाणी त्याच्या प्रित्यर्थ लावत असतो आणि ते आपण ऐकलं सुद्धा असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गरुड पुराणामध्ये नेमकं आहे का हे आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच. तुम्ही फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, गरुड पुराणामध्ये काय आहे याचं जर आपल्याला वर्णन बघायला गेलं तर जे 18 पुराण आहे त्या 18 पुराणापेक्षा हे पुराण थोडं फार वेगळं आहे. या पुराणामध्ये माणूस मेल्यानंतर माणसाची जी गती होते त्या गतीचं वर्णन याच्यात आलेलं आहे. थोडक्यामध्ये भूत, पिशाच, योनी याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर एक वेगळी दुनिया कोणती आहे ती या गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे. आता जिवंतपणे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, भारत आहे, अमेरिका आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, असं हे जग आपण बघत असतो. पण हे जिवंतपणे, पण मेल्यानंतरही एक जग अस्तित्वात आहे. ते जग कोणतं हे दाखवणारं पुस्तक, हे दाखवणारा ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. जिवंतपणी माणसाला सगळ्या गोष्टी आपण कोणत्या कोणत्या अनुभवतो हे सगळ्याला माहिती आहे, पण मेल्यानंतर माणसाला काय अनुभवायला मिळतं याचा आपण कधी विचार केला असेल का? नाही. तर मेल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होतं, मेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात हे त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि गरुड पुराण ही माणसाची मेल्यानंतरची दुनिया आहे. त्याच्यानंतर मग स्वर्ग, मृत्यू, पाताळ, नरक, कोणत्या योनीमध्ये माणसाचा जन्म होईल, कोणत्या नरकात जाईल, कोणत्या स्वर्गात जाईल, किती प्रमाणात त्याला त्या ठिकाणी यमाच्या यातना भोगाव्या लागतील, हे सगळं वर्णन आहे. 28 नरकांचं वर्णन आहे. थोडक्यामध्ये माणसाची मेल्यानंतर कोणती गती होते याचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे गरुड पुराणामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि गरुडाचा संवाद आहे आणि तो संवाद म्हणजेच गरुड पुराण. थोडक्यामध्ये माणूस मेल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी या गरुड पुराणात सांगितलेल्या आहेत. मग हे माणूस मेल्यानंतरच का लावतात, त्याचं कारण काय, जिवंतपणे आपण ऐकावं का नाही? तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही गोष्टी अपभ्रंशाने आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. काही गोष्टीचा आपण पिढ्यानपिढ्या त्याचा ऋणानुबंध जोडत जात असतो. खरं पाहायला गेलं तर गरुड पुराण हा एक ग्रंथ आहे. हा माणसाने जिवंतपणेही अभ्यासला पाहिजे, त्याचं जिवंतपणेही वाचन केलं पाहिजे आणि मेल्यानंतरही आपण त्याचं त्या ठिकाणी पारायण झालं पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्था करून ठेवली पाहिजे. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की गरुड पुराण हे माणूस मेल्यानंतर का लावतात. तर माणसाला माणूस मेल्यानंतर जे वैराग्य तयार होतं त्या वैराग्याचं नाव आहे स्मशान वैराग्य. आणि मेल्यानंतर माणसाच्या आयुष्याचं काहीही खरं नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, या आयुष्याचं काहीही खरं नाही.
अगदी वैराग्य माणसाला तयार होतं आणि त्या वैराग्याचं कारण म्हणजे गरुड पुराण. आणि ते गरुड पुराण ऐकावं, माणसाच्या त्या मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी, त्या माणसाला चांगल्या प्रकारे गती मिळावी, या हेतूने गरुड पुराण लावत असतात. बरं, गरुड पुराण कधी, समजा एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर आपण त्या व्यक्तीच्या नावाने गरुड पुराण कधी लावावं हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देतो. ऐका, माणूस मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण गरुड पुराण लावलं पाहिजे आणि 10व्याच्या आदल्या दिवशी गरुड पुराणाची आपण समाप्ती केली पाहिजे. अशा पद्धतीने गरुड पुराणाचं आपल्याला लावण्याची तिथी मी सांगत आहे. 8 दिवसाचं हे पारायण होईल आणि त्याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये प्राकृत गरुड पुराण आणि संस्कृत गरुड पुराण अशा अनेक प्रकारचे भाग सापडतात. मग तुम्हाला जो वक्ता उपलब्ध होईल त्या वक्त्याच्या हिशोबाने तो ग्रंथ आपण त्या ठिकाणी लावावा. अशा पद्धतीने गरुड पुराणाचं महात्म्य. आणि एक आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा आहे की माणूस मेल्यानंतरच आपण गरुड पुराण वाचावं का, ऐकावं का. तसं नाही. आपण गरुड पुराण कधीही केव्हाही वाचू शकतो आणि केव्हाही ऐकू शकतो, त्यामध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच गरुड पुराण ऐकण्यासाठी वयाची मर्यादा नाही, गरुड पुराण वाचण्यासाठी वयाची मर्यादा नाही, कोणत्याही गोष्टीची मर्यादा नाही, आपण ते नक्की करू शकतो. तर मंडळी, या गरुड पुराणाविषयी काही प्रश्न होते ते मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न केलाय. जर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.